श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. कथा सुरू करण्यापूर्वी रोजच्याप्रमाणे आपण 1 मिनिटभर डोळे मिटून शांत बसूया आणि मग कथेला आरंभ करूया. श्रीराम. दिसायला वाईट दिसतंय का? समोर कॅमेऱ्यात वाईट दिसतंय. अरे त्याला कॅमेऱ्यात वाईट दिसतं का म्हटलं? काय म्हण ठेवा ना. हॅलो हॅलो. मंगलमूर्ति मोरया. भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती सीता माता की जय. पवनसुत हनुमान की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो गणाधीशसो ईश सर्वागुणांचा मूळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारि वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा सुखा सारिखे पूर्ण वैराग्यनाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु विघ्नेश्वराय तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृगां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा नाम्नास्मेन सदा निरसर्वगं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरलाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्री
श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत ऐकण्यासाठी या सुयोग हॉलमध्ये नित्य आणि नैमित्तिक रीतीने उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो. ज्यांची सज्जनतेवरती धर्माचरणावरती निष्ठा आहे अशा लोकांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वेदसेवा, शास्त्रसेवा करणारे लोक, अनेक मान्यवर इथे बसलेले आहेत. सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. तुकाराम महाराज म्हणाले, वाटे चरित्र गावे गोकुळी जे केले देवे. सगळ्यात मधुर चरित्र जर कुठलं असेल, आकर्षक चरित्र कुठलं असेल तर ते कृष्णांचं बालचरित्र आहे. भारतातल्या कुठल्याही संताला, भारतातल्या कुठल्याही विचारवंताला कृष्णाबद्दल आणि रामाबद्दल बोलल्याशिवाय गप्प बसवत नाही. जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा सांगतात, तेव्हा मला पुढचा जन्म जर दिलास तर कृष्ण कथा दे बरं. यदैव कथा कृष्ण कथा, सारखी मला कृष्ण कथा, कृष्णांचं तत्वज्ञान मला मिळू दे. नामदेव महाराज सांगतात, समर्थ रामदास स्वामी सांगतात, वास्तविक रामाचा जपाचा आग्रह ज्यांनी आयुष्यभर केला त्या श्री गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती सुद्धा आज भगवान गोपाल कृष्णांचंच मंदिर आहे. कृष्णचरित्र हे गोड चरित्र आहे. रामचरित्र हे गंभीर चरित्र आहे. सगळ्यांना आवडतो कृष्ण. राजकारणी लोकांना कृष्ण आवडतो, भक्तांना कृष्ण आवडतो, शंकराचार्यांसारख्या तत्वज्ञानी लोकांना कृष्ण आवडतो, भोळ्या बाबड्यांना सुद्धा कृष्ण आवडतो. अगदी काही नाही, विषय लंपट एखादा असेल तो सुद्धा विचार करतो, गीता बीता जाऊ दे पण 16,108 नेमकं काय प्रकरण असेल बघायला पाहिजे. सगळ्यांना आकर्षित करणारं कृष्णचरित्र आहे. अशा या कृष्णांच्या चरित्राला आरंभ करण्यापूर्वी एक मथुरेत चक्कर मारून येऊया. कारण भगवंतांनी ही जी लीला केली, योगमायेला प्रकट केलं बालिकेच्या रूपामध्ये, जगदंबेला. ती जेव्हा गोकुळामध्ये जन्माला आली, यशोदाची मुलगी आहे ती. यशोदेच्या पोटी ती जन्माला आली होती. भगवान मग इकडं आले. तिला घेऊन जेव्हा वसुदेव परत गेला आणि तुरुंगामध्ये तिनं पहिला ट्या म्हणतो ना आपण, पहिल्यांदा जी रडायला सुरुवात केली, आत्तापर्यंत कोणाला तरी कंसाला बातमी द्यावी लागली होती, मुलगा जन्माला आला आहे. 6 वेळा कळवावं लागलं होतं. आता कळवावं नाही लागलं, डायरेक्ट निरोप केला. त्या रडण्याचा आवाज इतका मोठा होता, एक जण म्हणले का हो, मुलगी होती म्हणून. म्हणले घरात आवाज कोणाचा मोठा असतो? जगदंबा अशी आहे बरं का, शक्ती अशी आहे. एकाने तर सांगितलं, शिवमधला ई काढून टाकला तर काय उरतं? ई म्हणजे काय, तर जगदंबेचं प्रतीक काय म्हणाले, ई इज इक्वल टू एनर्जी. ई आणि धावत आला आणि त्या बालिकेला जोरात उचललं, खसकन तिच्या देवकीच्या मांडीवरून, आपल्या बहिणीच्या मांडीवरून ओढून घेतलं बाळ आणि गरा 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 फिरवून आपटून मारणार. त्याच्या तोंडून
मी तुला मारतो, मी तुला ठार करतो, असं जेव्हा यायला लागलं, हा हा करून जी हसली, गडगड 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 मोठा ढगांचा गडगडाट व्हावा असा आवाज झाला आणि एकदम आकाशामध्ये गुप्त झाली, एकदम हातातनं सुटली, गेली कुठं, देह दिसला नाही तो, आणि फक्त आकाशवाणी झाली, मजला कशास वधिसी, मला काय मारतो, तुझ्या हातून मरायला मी जन्माला आली आहे का? मजला कशास वधिसी, दुष्टात्वत काळ भूमीवरी आहे, कोठे तरी नांदतसे, वधिल तुला तो असत्य कधी नोहे. काळजी करू नकोस, तू मरणारच आहेस, तुला ठार मारणारा योग्य ठिकाणी जन्माला आलेला आहे, मला काय मारतोस? आकाशवाणी कंसाला ऐकू आली आणि त्याबरोबर तो घाबरला आणि त्यानं पहिला विचार हा केला, भागवतकार सांगतात की मग असं जर तो दुसरीकडे जन्माला येणार होता तर मी उगाच हिच्या मुलांना मारलं, चुकलो मी, कारण तो दुसरीकडे जन्माला आला, मी मारतो यांच्या मुलांना. हे साप म्हणून भुई धोपटल्यासारखं झालं ना, चुकलं माझं. आणि चक्क त्यानं क्षमा मागितली देवकीच्या आणि आपल्या साळ्याच्या मेवण्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणतो तेव्हा त्यांना म्हणतो, क्षमध्वम मम दौरात्म्यम साधवो दीनवत्सलाः, रागावू नका माझ्यावर, खूपच मी अपराध केलाय तुमचा, जघन्य अपराध केलाय. आणि त्याचं महत्वाचं कारण मीडिया. त्या दिवशी आकाशवाणी जर तशी झाली नसती तर मी तुमची मुलंच मारली नसती. मला मिसगाईड कोणी केलं? आकाशवाणी. आणि चुकलं माझं, आणि म्हणून त्यांना बंधनमुक्त केलं, आपल्या रथामध्ये ठेवलं आणि त्यांच्या राजवाड्यामध्ये नेऊन पोहोचवलं. याच्याकरता जगदंबा आली होती. देवी भागवतात ही कथा वेगळ्या अर्थाने दिली आहे थोडीशी, की जगदंबेची तुम्ही उपासना केलीत की तुमच्या जीवनातला सगळा अंधकार दूर करते जगदंबा. देवी भागवताचा पाठ गर्गाचार्यांनी हे दोघं तुरुंगात होते म्हणून केला आणि मग पुढचा चमत्कार झाला, असं देवी भागवत लिहिते. आणि ते आता मोकळे झाले, त्या तुरुंगातून मोकळे झाले आणि ती तिथून निघून गेली. ती कुठं गेली तर ती विंध्याचल पर्वतामध्ये जाऊन राहिली. ती कृष्णांची, यादवांची कुलदेवता होती. आपल्या कुलदेवतेची उपासना कधीही सोडू नका, किती मोठे शिकलात, मोठे झालात तरी सुद्धा. कुलदेवतेच्या उपासनेने कितीतरी गोष्टी आपल्याला सुलभ होतात. कुलदेवतेच्या कृपेने सद्गुरू मिळतो, प्रपंचही नेटका होतो, काही कमी पडू देत नाही. कुलदेवतेची कृपा नसेल ना तर खूप समस्या आहे. कुलदेवतेची कृपा, कुलदेवतांची कृपा, काही कुलदैवत वेगळं असतं, इष्टदैवत वेगळं असतं, त्यातले डिटेल्स मला आता बोलायचे नाही आहेत. ऋषीमुनींची, संतांची कृपा आणि पितरांची कृपा, या 3 कृपा मिळवा, म्हणजे तुमचा प्रपंचही नेटका होतो आणि परमार्थही उत्तम होतो. आणि कृष्णाने ही लीला याकरता केली कारण आता त्याला तिकडं लोणी खायचं आहे, मजा मजा करायची आहे. आई वडील दुःखात आणि तो मजा करू शकेल का? एवढ्या करता लीला आहे म्हणाली. आणि खूप आनंद झाला, सगळ्यांनाच आनंद झाला. काय आनंद झाला? माझा मुलगा सुरक्षित आहे याचा वसुदेवाला आनंद झाला. वसुदेव आणि देवकी आपल्या घरी गेले याचा कृष्णाला आनंद झाला, सज्जनांना आनंद झाला. आणि कंस इत्यादी लोकांना ते म्हणजे अगदी शब्द गोंधळून गेले होते. भंजाळून हा शब्द वापरतो ना आपण, काही कळतच नव्हतं ही मुलगी कुठली आली, काय झालं, आकाशात कुठं गेले. म्हणून
सज्जनांना खूप आनंद झाला. आणि त्याच वेळेला इकडे पहाटेची वेळ आहे. आता रात्रीच्या वेळेला ती जन्माला आली आहे. जगदंबा रात्री प्रकट झाली आहे. तेव्हा कुणीतरी नंदाला जाऊन निरोप दिला होता की मुलगी झाली आहे. बर का, बर 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 असं म्हणेपर्यंत त्याला घरा झोप आली. हो, इतकी झोप आली. आता घरात बाळ जन्माला आलंय, धावायला पाहिजे की नाही. हो का, बर बर म्हटला आणि झोपला. आणि जेव्हा पहाटे जागा झाला तेव्हा मुलगी जन्माला आली. आणि तोपर्यंत एक दासी धावत आली, मुलगा जन्माला आला. तोही गोंधळून गेला. तो म्हणला काल असंच कोणीतरी सांगितलं होतं. काय असेल कोणास ठाऊक. आणि मुलगी मुलगा असा फरक काही नाही, बाळ जन्माला आलं होतं ना. तर आता कोणीतरी सांगितलं नाही मुलगा जन्माला आलाय. आणि तोपर्यंत संपूर्ण पहाटेच्या वेळेला गोकुळामध्ये बातमी पसरली होती की नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया आला आलं. इतका आनंद झाला होता सगळ्यांना. कुणाकुणाला काय काय आनंद झाला होता त्याची यादी दिली. काही तर पुराणकारांनी असं लिहिलंय, त्यावेळेला भगवान शंकर सगळ्या देवता तिथे प्रकट झाल्या आणि त्या सगळ्या देवतांनी भगवंताची स्तुती केली. आधी मथुरेत प्रकट झाल्या. देवांची मीटिंग बसलेली होती की आत कोणी जायचं नाहीये तिकडे, कारण कंसाला कळेल. पण हा नियम म्हणाले आधी शंकरांनीच मोडला. कारण केव्हा एकदा त्या बाळाला पाहतोय असं झालं. पण इतक्यात यांनी तिकडून तिकडंच पोहोचवलं. मग इकडं प्रकट व्हायला काही समस्या नाहीये. देवता प्रकट झाल्या आणि देवतांनी आधी त्या बाळाचं मुखावलोकन केलं. आणि भरा 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 दासी धावतायत, कुणबिणी धावतायत. पूर्वीचे राजवाडे वगैरे असं सगळं विशाल असायचं पूर्वी. आणि हे सगळी मंडळी धावतायत. समर्थ आपलं तुकाराम महाराज म्हणाले, अहो गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. लिहून सांगता येणार नाही किती सुखी झाली. आनंदले नरनारी बाळकृष्ण नंदा घरी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन आनंदिले गोविंदे. नामदेव महाराजांचा अभंग थोडा वेगळा आहे. चला चला म्हणती लोक, संपूर्ण गोकुळात बातमी बसली. चला चला म्हणती लोक, पाहू नंदाचे बालक, नरनारी अलंकार, शृंगारिले हो नगर. लोक येती वेळोवेळा, नामा म्हणे पाहती डोळा. लोक इतके धावायला लागले. मला खूप वेळा हे प्रसंग सांगताना असं वाटतं, गावाच्या प्रमुखाला मुलगा झाला याचा लोकांना आनंद व्हायचं कारण काय. समजा आपले मुंबईचे कोण कलेक्टर आहेत, त्यांना मुलगा आहे, आपल्याला काही आनंद होईल. फार तर आपली ओळख असेल तर आपण वा अभिनंदन वगैरे म्हणू, इतपत करू. याचं कारण काय? दोन कारणं दिलीत. सामाजिक कारण हे दिलंय की नंद जो होता तो सगळ्या लोकांची 1 to 1 समस्या कुणाची आली की धावून जाणारा होता. त्याचं वागणं इतकं चांगलं होतं, त्याचा परिणाम तो सुखदुःखात धावून जात होता. त्यामुळं त्याच्या सुखदुःखात सगळेजण धावून जात होते. त्याचं सुख म्हणजे आपलं सुख. दशरथाचं वर्णन आहे ना की दशरथाला 3 पत्नी होत्या आणि एकही बाळ नव्हतं. याचा सगळ्या लोकांना दुःख होतं, असं अयोध्येत वर्णन आहे. हे खरं विधानसभेने ऐकलं पाहिजे, लोकसभेने तर अवश्य ऐकलं पाहिजे की अरे मला दुःख झाल्यावर सगळ्यांना दुःख होतं का? आणि होत नसेल तर माझं काहीतरी चुकतंय. हे बघा, घराचा प्रमुख आहे त्याला दुःख झालं की सगळ्यांना दुःख होतं की नाही. घराचा प्रमुख आहे, त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्या पायाला लागलं, बाकी करंगलीला किंचित फ्रॅक्चर झालं, असं काही झालं, स्कूटरवर चालवलं तर बायकोला दुःख होतं, मुलीला दुःख होतं, मुलाला दुःख होतं, जावयाला, सगळ्यांना दुःख होतं की नाही. का? तो सगळ्यांची काळजी घेत असतो. तीच भूमिका इथं गावाच्या प्रमुखाची. आणि सामाजिक कारण आहे हे. आणि आध्यात्मिक कारण काय? सगळ्यांना आनंद याकरता होत होता कारण त्यांचं जे चैतन्य होतं ते प्रकट झालं होतं रूप घेऊन. आपलं जे चैतन्य आहे ना, लक्षात घ्या पुन्हा पुन्हा हा मुद्दा, आपल्या शरीराला चैतन्य देणारं जे व्यवस्थापन आत बसलेलं आहे ना, तोच कृष्ण आहे. कृष्ण कोणीतरी वेगळा असं नका गृहीत धरू, राम कोणीतरी वेगळा, नरसिंह कोणीतरी वेगळा असं नका गृहीत धरू. तोच या रूपात आलाय.
अर्चावतार आहे. आपली पूजा घेण्याकरता त्यानं तो अवतार घेतलाय. ते आपलं चैतन्य आहे आणि त्यानं या आपल्या देहाशी कनेक्शन तोडलं. या चैतन्यानं या देहाशी कनेक्शन तोडलं की घरासमोर गर्दी होणार आहे. जे काय आपला डामडौल आहे, लोक नमस्कार करतात वगैरे वगैरे जे आहे ना, ते आपण श्रीमंत आहोत म्हणून नव्हे, आपण सुंदर आहोत म्हणून नव्हे, आपला उपयोग आहे म्हणून नव्हे, आपण जिवंत आहोत म्हणून. मुख्य कारण आणि जिवंतपणाचं कारण कोण आहे? त्याला म्हणायचं कृष्ण, त्याला म्हणायचं राम. आणि म्हणून सगळ्यांना आनंद झाला आणि त्यांनाही कळत नाही इतका आनंद का होतो. एक जनरल आनंद झाला बघ, सामान्य नाही, अति आनंद झाला. आणि भराभरा भराभरा सामान टाकलं, साहित्य टाकलं सगळं, आणि भराभरा तयार झाले. ते त्यांनी वर्णन केलं की गायी तयार केल्या त्यांनी. गायीच्या पायाला आणि डोक्याला सोन्याची टोपणं बसवली. तयार केलेलीच होती, तयार. केव्हा तरी आपण जसे दागिने घालतो तसे. गाय हा परिवार आहे बरं. गाय हा उपयुक्त पशु नव्हे केवळ. गाय हा परिवारातला भाग आहे. तुळस हा परिवारात. तुळशीचं लग्न करतो आपण दरवर्षी, गायीची पूजा करतो आपण दरवर्षी. आपल्या परिवारावर सगळे लोक निघाले, गायींना सजवलं आणि चला चला म्हणती लोक. चला, तुम्हाला कळलं का, तुम्हाला कळलं का, तुम्हाला कळलं का, तुम्हाला कळलं का. आणि सगळे लोक जे धावत धावत निघाले, शुकदेवी सांगतात, काय सांगू तुला. तुलसीदासांनी थोडा फरक सांगितलाय. अयोध्येमध्ये राम जन्माच्या वेळेला जसा अयोध्यावासियांना आनंद झाला, अगदी तसाच आनंद गोकुळवासियांना झाला म्हणाले. फरक एवढाच आहे की गोकुळातले लोक तयार झाले आणि निघाले कृष्णाला बघायला. अयोध्येतले लोक तयार नाही झाले म्हणाले, उठले आणि निघाले. का? ते तयारच असायचे म्हणे. आणि निघाले हो, भजन करत करत निघाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू सुमेरो मदन गोपाल. छोटे छोटे गैया छोटू सुमेरो, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू सुमेरो मदन गोपाल. छोटे छोटे गैया डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि असे धावत 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 आले आणि सगळेजण त्या यशोदेच्या अंतःपुरामध्ये, तिच्या जो महाल आहे तिथे ओळीनं बरा निघाले. ओळीनं म्हणायचं पण ते ओळीनं नव्हे, जाताच येत नाही म्हणून पाय थांबले. आणि यशोदेकडं त्यांनी पाहिलं, आत्ताच आवरून बसली आहे. यशोदेच्या शेजारचं अजून पाळणा वगैरे काही आणलेलं नाही आहे. यशोदेच्या शेजारचं ते निळसर रंगाचं म्हणजे आकाशाच्या रंगाचं बाळ पाहिलं.
वेगळाच रंग हो. कृष्ण हे आपल्यासारखे नव्हते, लक्षात घ्याल. त्यांनी आकार मानवाचा घेतला होता, पण इतके सुंदर होते अहो. त्यांच्या अंगाचा इतका सुगंध सुटत असायचं वर्णन आहे. कृष्णांची वर्णनं इतकी केली आहेत. भगवत तनू, देवाची तनू ही वेगळीच असते, अतिशय पवित्र. त्या निळसर बाळाकडे पाहिलं आणि गोरी गोरी पान यशोदा हो. म्हटले काहीतरी साम्य पाहिजे, थोडं तरी साम्य पाहिजे, कुठनं तरी आणलेलं बाळ आहे असं. एक जण म्हणले नाही हो, असं नाही आहे. सोन्याच्या वेलीवरती नीलकमल उमललंय म्हणाले. वेली सोन्याची आणि उमललंय नीलकमल. एक वेगळ्या, बऱ्याच फुलं येतात आणि एक वेगळ्याच रंगाचं फुल येतं की नाही एखाद्या झाडावर असं. आणि जगत्रय मनोहर प्रभुवर प्रभा पाहता, त्या बाळाकडे पाहिलं. भरपूर जावळाचं, छोट्याशा जीवणीचं, गोबऱ्या गोबऱ्या गालाचं, असे 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 डोळे करणार, तळवे दोन्ही पायाचे आणि हाताचे तळवे लाल चुटूक, आणि बाकी सगळा रंग निळसर, किंचित वेगळाच रंग. कृष्णवर्ण, कृष्ण म्हणजे सोनं तापून जेव्हा परत निवायला लागतं त्यावेळेला ते किंचित असं जांभळं निळं होतं, त्या रंगाला कृष्णवर्ण म्हणतात. असं त्या बाळाकडून इतकं ते दैवी होतं. त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे बंद करता येईना त्यांना. असं काय, असं आपण मध्ये असं असं करतो की नाही, काही लोक तर असं केल्यानंतर बराच वेळानं असं करतात. डोळ्याच्या पापण्या मिटणं विसरले असं सांगतात ते. जगत्रय मनोहर प्रभुवर प्रभा पाहता, तदीय झणी पावती सकल वृत्ती तल्लीनता. तनुस्मृती हिमावळे, तनुस्मृती हिमावळे, नयन पक्ष्मपात प्रती. त्या आपण कोण होते विसरल्या, हातात आणलेले उपहार घेऊन आले होते काहीतरी घ्यायला. गव्हाच्या लोंब्या, तांदळाच्या लोंब्या, ऊसाची काही कांड. पूर्वीच्या काळी काही गिफ्ट देताना उपयोग होईल असे गिफ्ट द्यायचे. काही उपयोग नसलेल्या वस्तू गिफ्ट देण्यात काय मजा आहे. म्हणून अशा वस्तू आणल्या त्या पण हातातनं पडल्या खाली त्या. आणि तनुस्मृती मावळे नयन पक्ष्मपात प्रती, करू विसरती, करू विसरती तशी धरी मुखता भारती. असं झाला आवाज. आणि गोपींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले. त्या गोपींना कळेना असं का होतंय. काही काही गोपींना वाटलं माझा आणि याचा कुठल्या तरी जन्मीचा संबंध आहे. काही कळेच ना हो त्यांना. कुठल्या तरी जन्मीचा काय, तुमचा माझा प्रत्येकाचाच त्या भगवंताशी प्रत्येक जन्मीचा संबंध आहे. आपली चैतन्य शक्ती म्हणजेच तो आहे. फक्त शुद्ध लोक असतात त्यांना ते कळतं. अशुद्ध म्हणतात, अशुद्ध लोक म्हणतात कुठे देव आम्हाला दाखवा. ज्ञानोबा म्हणाले अरे हे तू म्हणतोय ज्याच्या बळावर ना तोच तो आहे. ज्याच्याकडून शक्ती घेतलीयस ना, तू उभा आहेस, तू विचार करतोयस, तू श्वासोश्वास करतोयस, स्वतःला देह समजतोयस, हे ज्याच्यामुळे तू करू शकतोस ती शक्ती म्हणजेच तो आहे. आणि शुद्ध लोकांना तर जय जय स्वसंवेद्या म्हणतो ना आपण, स्वतःची स्वतः संवेदना. इमॅजिन करा कसं घडलं असेल. शुद्ध होते हो लोक, ते इतके साधे होते, इतके शुद्ध होते. शुद्ध व्यक्तीला लगेच इफेक्ट होतो, लगेच कुठलाही परिणाम होतो. आणि अशा सगळ्या जणी उभ्या आहेत. शेवटी जिनं पाहिलेला नव्हता अशी एखादी गोपी मागणं धक्का मारते. अगं मंगले किती वेळ बघत बसली, मला बघू दे ना बाळाला. मग ती सावध होते. मागच्या दारानं बाहेर जातात, पुन्हा पुढच्या दारानं ओळीनं येऊन उभ्या राहतात. किती पाहिलं तरी पाहतच राहावं असं वाटतं, किती त्याच्याशी खेळलं तरी खेळतच राहावं असं वाटतं. तृप्ती आणि तृष्णा एकत्र काम करते सगुणाच्या प्रेमामध्ये. बरं,
विषय सुखामध्ये पण आपण सुख भोगतो, पण तृप्ती आणि तृष्णा एकाच वेळेला काम करत नाही. जेव्हा तृप्ती होते तेव्हा नको आता मला काही खायला असं वाटतं, तेव्हा समोर तेव्हा तृष्णा नसते, इच्छा नसते, आणि तृष्णा असते तेव्हा तृप्ती नसते. पण भगवंताच्या सगुण प्रेमामध्ये ज्या वेळेला तृष्णा आहे त्याच वेळेला तृप्ती आहे. विचार करून बघा या गोष्टी. यशोदा म्हणाली, अगं बायानो, त्या बाळाकडं नुसतं बघत बसाल का? काही पाणी बिणी ठेवायला आंघोळीला. काल गडबड झाली सगळी, म्हणून काल आंघोळ घालायची राहिली. आता जरा व्यवस्थित आहे का? आणि मग छानपैकी आंघोळी करता, सुंदर चांगल्या प्रकारचं तांब्याचं पातेलं आणलं. तांब्याच्या पाण्याच्यामध्ये गरम करावं बरं पाणी आंघोळीला, नाही ते औषधी होतं. चांदीच्या बादल्या आणल्यात, रत्नजडीत तांबे आणलेत. कसले तरी कान उचलला की असं वाकडा तिकडा मग नव्हे. आणि छानपैकी चंदनाच्या लाकड तिथे लावली आहेत आणि पाणी कोमटपेक्षा थोडं जास्त केलं. आणि न्हाणी, आणि मग त्याला आंघोळ घालायची आहे. नाणी हो नाणी, नाणी 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 हो नाणी. कृष्णाला आंघोळ घाला म्हणत नाही म्हणा. मांडीवर त्याला घेतलाय आणि त्याला आंघोळ घालतीये. रोहिणी रोहिणी तलम अशा वस्त्राने त्याचं अंग पुसलंय. किंचित त्याला योग्य असं ते आयुर्वेदिक तेल असतं थोडंसं असं त्याला लावलंय. छानपैकी त्याला मऊ मऊ असे कपडे नेसवले, यशोदेकडे दिलं. आणि आता छानपैकी पाळणा आणून ठेवलाय. आणि त्या पाळण्यामध्ये कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. रिवर्ब नको, रिवर्ब नको. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, असं सगळं झालं. आणि आता त्याला पाळण्यामध्ये घातलाय. आणि मग त्याला सुंदर पाळणे, किती लोकांनी पाळणे दिले तू भगवंताचं. निज सुख पाळणा पाळणा हालविते श्री कृष्णा, क्षणभरी करी शयना करी शयना, सुलभी
व्रजमाला ऐशा व्रजमाला व्रजमाला हालविती झोपाळा गाऊनी प्रभू लीला वंदुनिया पद कमला बाळा झो झो रे बाळा झो झो रे बाळा झो झो रे. आणि नंदानी तिथे भरपूर गायी दान केल्या. आनंदाच्या प्रसंगी भरभरून दान धर्म करावा असं शास्त्र सांगतं. हजारो गायी दान केल्या. वेदांचे मंत्र म्हटले. अधिकारी लोकांना बोलावलं आणि वेदांचे आशीर्वाद घेतले. आणि इतका गोड प्रसंग आहे. अशा वेळेला वेदांचे आशीर्वाद महत्वाचे का दुसरं काही महत्वाचे? फोटो काढणं महत्वाचं आहे? काढू नये तसा मला मुद्दा नाही, महत्व काय. आणि खूप आनंद झाला. ही कथा मी आपल्या समोर सांगतोय. 5000 वर्षापूर्वी हा प्रसंग कसा घडला असेल, कधी वृंदावनात गेला तर विचार करावा कसं घडला असेल. आजही तो आनंद कधी कमी न होणारा तिथं भरलेला असेल ना. तो आनंद कसा असेल, त्या आनंदाचा काय म्हणजे फ्रिक्वेन्सी असते ना ती अमकी अमकी, त्या आनंदाची फ्रिक्वेन्सी काय असेल. हे सगळं झालं. पण त्याच वेळेला काही वेळा मी काय करतो, आधी नाव ठेवतो, आधी त्याचं नाव ठेवतो. आणि काही वेळा कारण इथं नाव नंतर ठेवलंय, आधी पूतना आली आहे. 12व्या दिवशी नाव ठेवायचं, नंतर 6व्या दिवशीच ती आली आहे. अष्टमीला जन्म आणि बरोबर 6 दिवसांनी म्हणजे चतुर्दशीला ती आली आहे, अमावस्येच्या आदल्या दिवशी. आणि नंतर नाव ठेवलं गेलंय. आपण तो प्रसंग इथं दिलाय तसा पाहूया. काही वेळा मी त्यात बदल करतो की मला त्या पूतनेला आधी आणायला बरं नाही वाटत, अमंगल आधी नको म्हणतो. पण मला कोणी अधिकार दिला या बदल करायचा, मी आपलं माझ्या मताने करतो तो असो. तर त्याच वेळेला कंसाच्या इथे मीटिंग बसली. काय झालं, कंसाने ठरवलं होतं मी वाईट वागणार नाही असं ठरवलेलं होतं. पण त्याचा हा निश्चय संध्याकाळी क्लबात जाईपर्यंत टिकला. संध्याकाळी जेव्हा 7-8 वाजता ते सगळे लोक भेटले, मुष्टिक, चाणूर, आमके तमके, त्यावेळेला त्यांनी कंसाच्या टेबलकडे पाहिलं. त्या टेबलवरचं ड्रिंक्स पाहिले. पण ते म्हणले, अरे काय काय तुम्ही साधं सॉफ्ट ड्रिंक, कोणाला घाबरताय तुम्ही? ते म्हणले ते असं असं घडलं. हे म्हणे तुम्हाला काय कळतंय, तुम्ही घाबरू नका कंस महाराज. अरे तो ब्रह्मदेव दिवसभर त्याचा सगळा वेळ त्या पूजा पाठात जातो. शंकर पक्का जंगली है. विष्णु तो रात दिन सोया रहता है, उससे क्या डरना है ना. कंस महाराज आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. लेफ्टिस्ट लोक असतात ना, वाटोळं कसं होईल जगाचं हेच डोक्यात. सगळं एकत्र राहून प्रेम कसं राहील, चारित्र्य शुद्ध कसं राहील, अमुक याला राईटिस्ट म्हणतात. अगदी सोपं. मी कॅनडाला गेलो होतो, एका माणसाने इतका वाद घातला माझ्याशी त्याच्यावर. शेवटी मी त्याला सांगितलं, तुला तुझं मत आहे की नाही? मला माझं असायला काय हरकत आहे का? तू म्हणला नाही. मग झालं, तुझं ते मत आहे, माझं हे आहे. अगदी साधं. मला तर त्याच्यात पडायचं नाही, कारण इतक्या मंगल प्रसंगात अमंगल नको आणायला. असे ते सगळे बसले होते आणि त्यांनी त्याला बिघडवलं परत. म्हणून चांगले मित्र असू देत. दरवेळेला इथे एक पद म्हणत असतो की मित्र असावा मग त्याची विचार पुसावा. मित्रावरती आपलं प्रगती आणि अप्रगती अवलंबून आहे. लक्षात. या जगामध्ये कोणीही स्वतःचं वाटोळं स्वतःच्या हातानं करत नसतं. वाटोळ्याला आरंभ कोण करतं? कोणीही मनुष्य या जगात स्वतःच्या पैशानं पहिली सिगारेट ओढत नसतो. एकच प्याला नावाचं नाटक पाहिलं असेल ना आपण. ते आरंभ जिथून झाला ना, तो आरंभ मित्राकडून होतो. म्हणून असे मित्र ठेवा की जे मित्र आपल्याला कल्याणापर्यंत नेतील. डोंबिवली होऊन वेळ पडली. कर्णासारखा मित्र म्हणून दुर्योधनाचं वाटोळ झालं की नाही. कर्णानं जर पाठिंबा काढून घेतला असता, दुर्योधन कोणाच्या बळावर युद्ध करायला उभा राहिला होता.
ते भीष्म असू द्यात, पण त्याचं मुख्य बळ कोण होतं हे सांगत होते भीष्म त्याला. हे कृष्ण सांगत होते, तू पाठिंबा काढून घे. नाही, आपली खुन्नस जी आहे, आपलं वैर आहे, ते शमवण्याकरता तो दुर्योधनाचा वापर करत होता. काही कारण नसताना अर्जुनाची वैर, काही अर्जुनाची तिची ओळखही नाही आहे, पण तो तिकडे आहे ना, मग मी इकडे, मला काय कमी आहे. आयुष्यभर जळतं लाकूड असतं असा करणं राहिला लक्षात. काही कारण नसताना द्वेष मात्सर, काही कारण नाही. अर्जुनानं काही त्याचे बाबळ बुडवलेली नव्हती, घोडं पाण्यात घोडं मारलं नव्हतं, काही केलेलं नव्हतं. आणि दुर्योधनाच्या पाठी, म्हणून मित्र नेहमी असा असावा की जो वेळ आली तर आपलं चूक सांगे. बरं का, वेळ आली तर कर्णामध्ये सद्गुणही आहेत. कर्णाला ज्या दिवशी कळलं की मी पांडव आहे तेव्हा तो दुःखी झाला आहे, पण तेव्हा त्यानं दुर्योधनाची साथ सोडली नाही. आता नाही सोडणार साथ. कर्णामध्ये सद्गुणही होते. मला उदाहरण काय द्यायचं, तेव्हा जर या सगळ्या चाणून मुष्टिकांनी ठरवलं असतं, नको भाऊ तुम्ही ठरवलं ना आजपासून चांगलं वागायचं, मग आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, बिघडलं होतं का काही. पण ही अशीच माणसं पक्ष फोडतात. हो, चांगलं चाललं होतं की नाही, दुसरं टर्म चांगली आली असते की नाही. असो, जास्त बोलत नाही. आणि असं त्या सगळ्यांनी ठरवलं. ते म्हणाले, बघा कंस महाराज, असं झालेलं असेल, त्या बराकीतून, तुरुंगाची जे बराकी असतात, तुरुंगातून बाळाची आदला बदल झालेली असेल. छोटं छोटं बाळ त्या 2 गजातून दिलं आणि दुसरं बाळ आत आलं, आणि ती बाहुली बिवली काहीतरी गौड बंगाल शिकून आला असेल, आणि तुम्हाला आपलं ते तुम्ही उगाचच चकित झालात. आपण एक काम करूया, आजूबाजूच्या सगळ्या गावातली सरसकट आठवड्याभराची सगळीच बाळं मारून टाकूया, सरकारी काम सरसकट. हे काम कोण घेईल का आपल्या अंगावर. तर त्याच्या कंसाच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होत्या, लेडी डॉक्टर होत्या, त्या डॉक्टर पूतना. पिडियाट्रिशियन होत्या त्या, चिल्ड्रन स्पेशालिस्ट. त्या म्हटले, आय विल मॅनेज, डोंट वरी. लहान मुलांना इन्फेक्शन जे होतं ते ओरली होतं, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती आपल्यापेक्षा चांगली असते, मोठ्या माणसांपेक्षा. पण इन्फेक्शन जे होतं ते काहीतरी खातात पितात, काहीतरी चघळतात, त्यामुळं होतं. त्यामुळं मी काय करते ते तुम्हाला मी सांगत नाही. आणि ती निघाली, आणि कशी निघाली याचं वर्णन केलंय. सुंदर तयार झाली. ताम केशबंध व्यतिषिक्त मल्लिकाम बृहन नितंबस स्तन कृष्ण मध्यमाम. तिनं पहिल्यांदा आपले केस बांधले. ताम केशबद्ध, असं इथला श्लोक सांगतोय बरं. ताम केशबद्ध म्हणजे आपले केस बांधले. केस मोकळे सोडणं हे अपवित्र सांगितलंय बरं का आपल्याला. तुम्ही कुठल्याही चित्रपटात भूतभीत पाहता की नाही, स्त्रीभूत आलं ते वेणी घालून असं कधी आलं असं असतं का? असंच असतं बघा ते, आहे की नाही. आणि ते चेहऱ्याला भस्म बिस्म लावलेलं असं ते वेगळंच दिसतात की नाही. मला तर हल्ली उलटं वाटतं. हल्ली ती स्टाईल झाली ना. माझं काही फण्यांचा कारखाना नाही आहे, आपल्याला माहिती पाहिजे याकरता बोलतोय मी. या वेळेला मला तर असं वाटतं, अशा सगळ्या जेव्हा साळकाया माळकाय निघतात ना, त्यावेळेला भूतसुद्धा घाबरून आत बसत असेल, भीमरूपी म्हणत असतील. ताम केशबद्ध व्यतिषिक्त मल्लिकाम. आणि अशी ती निघाली. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. या बुवा. जय जय रघुवीर समर्थ. जागतिक ख्यातीचे प्रवचनकार, माझ्या थोरल्या बंधूंप्रमाणे असणारे हरिभक्तीपरायण श्री सच्चिदानंद शेवडे दादा, सगळ्यांच्या तर्फे आपल्याला नमस्कार. श्री प्रसंग पाहतोय आपण आता. तो कंसानी
पूतनेला अपॉइंट केलं, नेमलं या कार्याकरता. हा प्रसंग चालू आहे. पूजनीय डोंगरे महाराज हा प्रसंग जरा वेगळ्या अर्थानं सांगायचा. कृष्ण जन्म झाला म्हणजे आपल्या जीवनामध्ये परमार्थ सुरू झाला की पहिल्यांदा आपल्याला जी त्रास देते ती अपवित्रता. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे इल्ला, नसणे. आपण परमार्थ आरंभ केला, कृष्ण जन्म म्हणजे कृष्ण बुद्धीचा जन्म असा विचार करा की करूया बुवा परमार्थ, वाचूया आता दासबोध, वाचूया आता ज्ञानेश्वरी. की पहिल्यांदा आपण पूर्वी केलेली जी कर्म असतात ना, ती कर्म आपल्याला नको. कुठला आलाय कलियुगात देव. अपवित्र विचार यायला लागतात, अपवित्र असं आजूबाजूला सगळं वातावरण व्हायला लागतं. त्याच्यावर मात कशी करायची असते याच्याकरता म्हणले कृष्णचरित्र ऐका, असं पूजनीय डोंगरे महाराज सांगायचं. आणि अशी ती आली. मोरोपंत वर्णन करतात, भव्य स्वरूपा घेऊन कुणालाही आकर्षण वाटावं. स्वामी वरदानंद भारती सांगायचे, कुठलाही तरुण भुलावा, म्हाताऱ्याला तरुण झाल्यासारखं वाटावं असं रूप तिनं घेतलं. कोण आहे होत्या असं वाटावं. भव्य स्वरूपा घेऊन कपटे ती पूतना व्रजी आली. कपटे ती पूतना व्रजी आली. व्याली परीस उग्रा, व्याली परीस उग्रा, जी केवळ मृत्यूची स्वये झाली. राम राम हरे हरे राम राम सीतापते राम 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 हरे हुसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. लहान मुलांना पुरग्राम रजा दिशू, लहान मुलांना मारत सुटली. तिच्या दृष्टीतच विष होतं. नुसतं तिनं पाहिलं की बाळ मारायला लागली. अगदी पाहिल्यानंतर मरणार नाही असं एखादं असेल तर ती स्पर्श करायची, स्पर्शातून विष द्यायची. आणि अगदीच जर नाही झालं तर ती काय करून आली होती, तिनं आपल्या स्तनाच्या आग्राला कालकूट नावाचं विष लावलेलं होतं. त्या बाळाला जर जवळ घेतलं आणि नुसतं स्तनाग्र त्याच्या मुखाला लावल्याबरोबर ते बाळ पटकन मरून पडेल अशी व्यवस्था करून आली होती. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाययदाप्य साध्वी असं वर्णन करतात भागवतकार. आणि अशी ती कृष्णांपर्यंत येऊन पोहोचली. कशी आली, काय आली याचे डिटेल्स नको. आणि तिनं युक्तिप्रयुक्तीनं सगळ्यांना इकडे तिकडे कुठं पाठवलं, इकडे जा तिकडे जा काहीतरी करा. आणि त्या बाळाला पाळण्यातनं पटकन जवळ घेतलं आणि स्तनाग्र मुखामध्ये दिला. आणि आता ती विचार करायला लागली की मरून पडेल हे बाळ. पण कालकूट नावाचं विष होतं ना ते, म्हणजे कुठे इथे जरी लागलं ना असं जरी कटकन मरून पडणार आहे. एवढंसं कणपूर आहे नाही का, ते टाचणी बिचणीने देतात ना, हे कायम चालू असतात. मोठ्या मोठ्या देशांच्या राजकारणामध्ये खूप मोठं काम आपल्यापर्यंत येत नाही. ते आपल्यापर्यंत आले तर मोठं कसं काय, ते आम्ही सामान्य आहोत. पण क्वचित प्रसंगी अशा काही बातम्या आपण ऐकतो की अमक्या अमक्या देशामध्ये तुरुंगात विषप्रयोग झाला त्या आतंकवाद्यावर किंवा चांगल्या माणसावरही कुणावरही होतो. हे फार पूर्वीपासून आहे. विषकन्या नावाचं प्रकरण होतं ना, अशी ती आली होती. आणि त्या बाळाला खेडेगावातले साधे भोळे माणसं होते, साधी माणसं. त्यांना हे राजकारण, यशोदेला काय कळणार आहे राजकारण विचारेल, नंदाला थोडंफार कळेल, साधी माणसं. पण त्यात बाई माणूस म्हणल्यानंतर अजून स्त्री दाक्षिण्य नावाचा भाग असतो, तिचं स्वागत केलं पाहिजे. तिनं युक्तिप्रयुक्तीनं बाळाला जवळ घेतलं. ते आत गेले आणि पटकन त्या बाळाला जवळ घेऊन आता ते मरेल असं वाट बघायला लागली. पण भगवंतांनी जेव्हा स्तनाग्र मुखामध्ये धरला तेव्हा डोळे मिटून घेतले असं वर्णन केले. डोळे का मिटले? डोळे मिटून घेतले. लहान बाळ जेव्हा आईच्या अंगावर पितं तेव्हा शास्त्राप्रमाणे ते घट्ट डोळे मिटून घेत नाही, कारण जर झोप लागली तर दूध गिळणार कसं.
डोळे उघडेही ठेवत नाही, कारण एकाग्रता होणार नाही. मग ते काय करतं, ते अर्धोन्मिलित नेत्र ठेवतं असं शास्त्र सांगतं. अर्धोन्मिलित. शंकराचार्य म्हणाले ती त्याची समाधी असते. लहान बाळाच्या समाधीचं उदाहरण दिलंय आचार्याने. पण इथे मात्र कृष्णाने चक्क घट्ट डोळे मिटून घेतले. इतक्या भागवतकारांनी याच्यावरती आपलं भाष्य लिहिलंय, श्रीधरांनी लिहिलंय. इतक्या 26 कारणं दिलीत कृष्णांच्या डोळे मिटण्याची. 26. मी सगळी सांगत नाही, तर तुम्ही डोळे मिटून घ्या. पण 1-2-4 सांगतो. वामन पंडित म्हणाले, पहिलं कारण, डोळे मिटून भगवान गोपालकृष्णाने, म्हणजे अजून नाव ठेवलं नाही पण आपल्याला माहिती म्हणून आपण ते नाव म्हणायचं, भगवंतानी शंकरांचं स्मरण केलं, ध्यान केलं. का हो? जे घ्यायचंय त्यात अनुभवी कोण आहे? एखादी गोष्ट घेण्याची वेळ आली आपल्याला, तर त्यातला अनुभवी आहे त्याचं ध्यान करावं. म्हणजे विषयाबद्दल म्हणतो मी. कोण आहे त्यात सगळ्यात मास्तर? सगळ्यात महान कोण? तर शिवभोळा. आणि सांगितलं, देवा जमेल ना मला? विष्णू विचारतायत शिवांना, जमेल ना मला? शंकरांनी कैलासावरून डोलून सांगितलं, देवा काय बोलताय तुम्ही? हे तुमच्याच आधीच्या अवताराचं नाम घेऊन मी विषाच्या दाहातनं मुक्त झालोय. तुम्हाला विष काय घे, उलट तुम्हाला ती विष करायला आली आहे. किंवा असा विचार करा, ते पोलिओ डोस वाली आली आहे ती. हाणा काही होत नाही, मी अनुभवाने सांगतो, म्हणजे काही होत नाही. टीकाकारांनी काही काही टीका लिहिल्या. वामन पंडित म्हणाले, मी सांगू वेगळंच कारण आहे. डोळे मिटून घेतले पूतनेने, याचं महत्वाचं पहिलं कारण, भगवान विचार करतात मी आत्ता प्रगट झालोय, 5-6 दिवस झालेत फक्त, आणि लगेच मला इतक्या जवळ घेण्या इतपत हिनं काय पुण्य केलंय. या जन्मी पूतनेने हरिवदन पाया पुण्य केले न काही. मी येऊन 5-6 दिवस नाही झाले की इतक्या जवळ मला घेतलं. दिल्लीत आल्यापासून हिनं इतकं पुण्य कुठलं केलंय? आपलं मथुरेत आल्यापासून. म्हणून श्री हरी तो पूतनेच्या गत जन्मात वाकून पाही. आणि कळलं, हा रे हा, काल मी वामन होऊन आलो होतो ना, तेव्हा वामन अवताराच्या वेळेला जेव्हा माझ्या समोर बली आला, बलीची पत्नी विंध्यावली आली, तेव्हा जिचं लग्न ठरायला आलंय अशी बलीची कन्या होती, तिचं नाव रत्नप्रभा उर्फ रत्नावली, ती पण समोर आली. आणि त्या वामनाचं गोड गोड रूप पाहिल्यानंतर तिला असं वाटलं, काय गोड बाळ आहे हो, असं बाळ मला होईल आणि मला जवळ घ्यायला मिळेल. तिनं भगवंताबद्दल वासना प्रकट केली मनातल्या मनात. आणि मनात जे येतं ते केव्हा तरी आपल्याला भोगावं लागतं, म्हणून मनात चुकीचं येऊ देऊ नका सांगतात ते. भगवंताबद्दल आलं, हा माझं बाळ होईल, काय गुडगुडीत बाळ आहे, असं मला बाळ जवळ घेता येईल, माझं स्तन्य त्याला पाजता येईल. आणि थोड्या वेळाने वामन अवतार संपला आणि तो त्रिविक्रम अवतार धारण केला. वामन अवतार त्यांनी समारोपित केला, त्रिविक्रम झाले ना, 3 पावलामध्ये सगळं जग जिंकलं तो. आणि त्या वडिलांना जेव्हा असं करत सुतल लोकांपर्यंत दडपत नेला, तेव्हा रागावली, असेल तो देव विष्णू असेल, मला काय करायचंय, माझ्या बाबांना त्रास देणारा हा कोण, ह्याला विष देऊन मारून टाकलं पाहिजे. 2 वासना तिच्या मनात आल्या. भगवंतांनी एकच ड्युएल सिम कार्डचं असतं की नाही, भगवंतांनी एकाच वेळेला देऊन टाकलं. ते म्हणले कशाला व्याप वेगळं वेगळं. आई पण झाली थोड्या वेळा करता आणि विषयी द्यायला मिळालं तिला. म्हणून नेहमी वासना जर केली, कुठली वाईट चांगली कुठली करायची, तर ती देवाबद्दल करा. समर्थ म्हणाले, मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाऊगी ते न कीजे, आणि मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. हे पहिलं कारण. या जन्मी पूतनेने हरिवदन पहाया पुण्य केले न काही, म्हणून श्री हरी तो पूतनेच्या गत जन्मात वाकून पाही. किंवा वाटे सुरेखा
वरी वरी दिसते अंतरी काळकूट. वरती सुंदर सुंदर शेक्सपियरचं वाक्य आहे ना, ब्युटिफुल ऍपल बट रोटर ॲट द हार्ट. सुंदर दिसतंय ते ऍपल, पण मध्ये बरोबर कीड आहे त्यात. असं म्हणून आईशा स्त्रीचे न पाहावे, वदन म्हणून या सांगतो नेत्र मीट. म्हणून डोळे मिटले. ज्ञानोबा म्हणाले नाही, हे कारण नाहीये. डोळे मिटून भगवंतांनी विश्वकर्म्याला फोन लावला आणि सांगितलं, बाबा रे, या जन्मी मला 2 आया आहेत, मी सांगून आलो तो दोघींकरता 2 मातृसदन बांधायला सांगितली होती. तर ते कुठपर्यंत आलंय? तो म्हटलं टेंडर पास झालंय आणि बांधकाम झालंय, 1 बांधून झालंय, अजून त्या दोघींना यायला वेळ आहे ना देवा? हो म्हटले, त्या दोघी येतील, अजून 1 बांध. आणि आत्ता जे बांधलेलं आहे ते माझी इमर्जन्सी मदर, एक तात्पुरती का असं ना, पण आईचा भाव घेऊन आलेली आहे. तिला देवकी करता तयार केलेला महाल देऊन टाक. सलोकता आणि समीपता नावाची मुक्ती पुतनेला द्यायची. माऊली म्हणाली, देवा कसा आहेस रे तू? तुझे औदार्य नेणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र अपात्र. कैवल्य ऐसे पवित्र ते वैर्याही दिधले. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू केला पूतने. जी विषाचे स्तनपाने मारू आली. वैर करून जरी तुम्ही भगवंताकडे गेला तरी तो देताना तुमचं कल्याणच देतो. व्यावहारिक पातळीवर जो काय करायला पाहिजे, शिक्षेचा भाग तो करेल, तो व्यवहाराचा भाग झाला. पण सिद्धांताच्या पातळीवर तो काय करतो, तर त्याच्याजवळ सर्वोत्तम जे तो देतो तुम्हाला. का? कारण तो ते रूप आहे ना. हिमालयामध्ये तुम्ही गेला की हिमालय तुम्हाला गरमपणा देण्याच्या बाबतीत असमर्थ आहे. तुम्ही आगीच्या शेकोटीजवळ बसलात तर तुम्हाला थंडी देण्याच्या बाबतीत तो अग्नी असमर्थ आहे. तसा कल्याण रूप भगवंतापर्यंत तुम्ही कुठल्याही वैरानं जा नाही तर प्रेमानं जा, अकल्याण देण्याच्या बाबतीत तो असमर्थ आहे. थोडक्यात काय, व्यवहाराच्या दृष्टीने आता विचार करूया. काय केलं त्यांनी? आता ती वाट पाहती, आता म्हणून पडेल, आता कॉन्फिडन्स, आता मला का मस्तपैकी बक्षीसच बक्षीस हो. जरी मी इथं हारले असले, 100 ग्रॅम वजन जास्त, तरी मला कंस भरपूर बक्षीस देणार आहे. आणि म्हणून तिनं केलं काय? वाट पाहतीये. भगवान म्हणले, कंस काय बक्षीस देईल ग? माझं बक्षीस घे. आणि विषरस अवघा प्राशन करून, विषरस अवघा प्राशन करून, भूमीवर पाडी धरणीवर पाडी गरगरा, नेत्राते फाडी गरगरा, नेत्राते फाडी. विवृत्त नेत्रे, डोळे पांढरे केले तुम्ही. व्याकुळ होऊन पूतनात, व्याकुळ होऊन पूतनात, किंकाळी फोडी, किंकाळी फोडी, दुष्टेची खोडी मोडी, दुष्टेची. असंगतीने प्रभुद्वेषाचे, असंगतीने प्रभुद्वेषाचे. नको त्याचा संग करून त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याचा द्वेष घेऊन आली होती. त्याचं व्यावहारिक फल दिलंच पाहिजे. दोन्ही सिद्धांत भगवतांनी सांगितले, लक्षात. व्यावहारिक फल भीष्मांच्या डोळ्यासमोर आणा. मुक्ती दिली, भीष्मांचं कल्याण केलं, चरणाजवळ उभे राहिले, हे आध्यात्मिक फल. पण द्यायला पाहिजे ती शिक्षाही दिली, कारण तुम्ही नको त्याची बाजू घेतली निवडणूक आपल्या युद्धामध्ये. असंगतीने प्रभुद्वेषा
भगवंतानी पहिल्यांदा विषही पिऊन घेतलं आणि 5 प्राण शोषायला सुरुवात केली. प्राण जेव्हा जायला लागले तेव्हा मात्र ती कृष्णा सोड सा मुंच मुंचालमिति प्रभाषिणी निष्पीड्यमाना अखिल जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरण चरणौ भुजौ मुहुर. सोड 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 सोड. सा मुंच, सा म्हणजे ती, मुंच मुंच, सोड, मुक्त कर, मला मुक्त कर. भगवान म्हणले नो, आधी मी पकडत नाही, पकडलं तर सोडत नाही. माझी स्टाईल आहे, आधी खरा परमार्थ कोणाला आवडत नाही, नकोस. आणि एकदा का खरा परमार्थ आवडला, एकदा का ही भूमिका कळली की संतांचं म्हणणं काय आहे की या जगातलं सगळं अगोड वाटायला लागतं. म्हणून लक्षात ठेवाल, भागवत किंवा हे सगळं, म्हणजे त्याचे नावं नाही घेत, दासबोध, ज्ञानेश्वरी, ह्यामध्ये एकदा आपण आलो की बाकी सिरियल आवडत नाही. हो काय, काही दर्जाच नाही त्याला. दर्जेदार एकदा बघायची सवय लागली, खरं सोनं एकदा कळायला लागलं ना की बेंटेक्स नको वाटतो. आपोआप होतं. माझ्या पदरचं नाही, नामदेव महाराजांचा अभंग आहे, नामामृत गोडी गोडी वैष्णव जाणती एरच चरफडती काग जैसे. खरी जी मजा आहे यातली ती एकदा घ्यायला लागलो की आपोआप आगोड होतं सगळं आपल्याकरता. भगवान म्हणले नो. आणि धावत धावत बाहेर आली आणि मूळ रूपामध्ये प्रकट झाली. आणि आता ती मेकअप करून आली होती ना, मेकअप केल्यावर ओळखताच येत नाही. एक बाई पहाटे 4ला उठून चेहरा बिरा धुवून पावडर बिवडर लावून ती लिपस्टिक लावून वेणी बिणी घालून, नवरा म्हणला इतक्या पहाटेच्या, त्याला जाग आली, कुठं निघाली? निघाली नाही म्हणली, माझा मोबाईल आहे तो फेस रिडिंग ओपनर आहे, ते ओळखतच नाही मला म्हणली. तो असा पेपरला आला होता विनोद. अशी तिची अवस्था झाली मला सांगायचं. आणि मूळ रूपात प्रकट झाली, धाड, म्हणजे 2-4 मजली बिल्डिंग, म्हणजे थोडक्यात विचित्र रूप होतं तिचं. आणि आता माझं बाळ कुठं गेलं, बाळ कुठं गेलं, सगळे घाबरले. नंद त्यावेळेला कुठं गेला होता तर शेतसारा भरायचा असतो तसा दूध सारा भरायला, ते सगळं शुल्क जमा करायला मथुरेला शहरात गेला होता. त्यामुळं असा घरामध्ये पुरुष माणूस करता म्हणून जो असतो तो नव्हता. नोकर चाकर होते पण ते बिचारे साधे. म्हणून आता काय करणार, यशोदा बेशुद्ध पडायची वेळ आली. हो, ते म्हणले थांबा. आणि मग हळूहळू ते मोठाच्या मोठा देह पडलेला, मरून पडली ती, प्राण गेले तिचे. तिच्या पोटाला शिड्या लावल्या आणि शिडीवरती चढून पाहिलं तर बाळ वरती होतं. ते बाळ खाली काढलं, कारण जर तिच्या अंगाखाली जर सापडलं असतं तर काय झालं असतं, त्या भीतीनं तिला वाईट वाटत. काय झालं काय माझ्या बाळाचं दिसतं. ते म्हणले थांबाव जरा, बेशुद्ध पडायची घाई करू नका, थांबा जरा. आणि त्या बाळाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा बाळाला सुंदर अशा पद्धतीने गोमूत्रेण स्नापयित्वा, गोमूत्राने आंघोळ घातली. पुनर्गोरजस अर्भकात, शेण लावलं साबण म्हणून बरं का. आणि पुन्हा चांगल्या पाण्याने, कोमट पाण्याने आंघोळ घातली. गोमूत्रानं जर आंघोळ घातली, गोमूत्र हे हायर अँटीबायोटिक आहे. हे आत्ता विज्ञानाला कळायला लागलंय. पण आमच्याकडे पूर्वी हजारो वर्षापासून घरामध्ये गोमूत्र ठेवायची पद्धत आहे. गोमूत्र खराब होत नाही बघा. जर शुद्ध गाईचं गोमूत्र आणलं आपण तर ते कधी खराब होत नाही. 1-2 महिने झाले तर ते तसंच असतं. त्याचा एक गंध असतो, आपल्याला तो दुर्गंध वाटतो, पण तो जो गंध आहे ना तो पसरला ना की सगळ्या आकाशामध्ये असेल. तिथं पडल्यानंतर मला वास आला म्हणजे काहीतरी माझ्यापर्यंत आलं की नाही. ते जे माझ्यापर्यंत आलं ते जेव्हा आकाशामध्ये असं म्हणतात फिरतं, त्यावेळेला कितीतरी प्रकारचे व्हायरस आपोआप मरतात घरात. म्हणून गोमूत्र शिंपडा म्हणतात. हे काहीतरी नाही, विज्ञानाचा आहे, त्याच्याशी संबंध आहे. म्हणून इथे वर्णन श्लोक इथला भागवतातला आहे. गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजस अर्भकात. आणि याला दृष्ट झाली असेल म्हणून त्या ज्या गवळणी जमलेल्या होत्या त्या गवळणींनी आपल्या तळ पायाची कोरडी धूळ त्याच्या कपाळाला भस्म आणून लावली. हो, आणि भगवान असे असे करतात. म्हणे श्रीधर लिहितात, वर्ण ब्रह्मदेवाने पाहिलं, सत्य लोकांनी सांगितलं, देवा ऋषीमुनींनी केलेली षोडशोपचार पूजा स्वीकारत नाही, गोपींच्या तळपायची धूळ तुला आवडती काय? किती नाटकी आहेस रे. भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा तू मडकी बनवायचं काम कर, हे काही मडकं सरळ नाही, तुला कळणारच नाही प्रेमलक्षणा भक्तीमध्ये काय असणारी काय मजा, तुला अंदाजच नाही.
आणि मग काय विचारता, तोपर्यंत नंद परत आला. नंद जेव्हा वसुदेवाला भेटला, इथे वर्णन आहे की तेव्हा वसुदेवाने सांगितलं, नंदा तू इथे कसा, तू घरी जा, तुझा मुलगा अलौकिक आहे. त्याने हेच नाही सांगितलं की तो माझा आहे, अलौकिक आहे, त्याच्यावर खूप संकट येणार आहेत, तू लवकर घरी जा. तो म्हणला हो का, हो का, हो का. आणि तो घरी आला, संकट आलेलं होतं. तो यशोदेला म्हणाला, नंद की मी आता योग्याला भेटून आलो सर, कसं वाटतंय मला. त्यांनी कसं सांगितलं घरी संकट आलंय. वसुदेव माझा मित्र आहे, मी खूप वर्षापासून त्याला ओळखतो, तो सज्जन आहे, पण तो योगी पण आहे, त्याला कसं काय कळलं आपल्या मुलाचं भविष्य. ते म्हणले ते बाकी नंतर बघा, आधी हिचं काय करायचं बघा, विल्हेवाट लावली पाहिजे ना त्याची. मग त्याला दोऱ्या बांधल्या, गावाच्या बाहेर आणला आणि त्याला चिता वगैरे रचली नाही. चिता रचणार कोण इतकी मोठी लांबच्या लांब. मग जे मिळेल ते कोरडे लाकडं म्हणा, पाला म्हणा, जे आहे ते त्याच्यावर टाकलं आणि त्याला अग्नी दिला. आणि शुकदेव सांगतात, वास्तविक केस जळताना, मांस जळताना दुर्गंध सुटतो, पण पूतनेच्या अंगाचा जळताना सुगंध सुटला, कारण मरताना कुणाचा स्पर्श झाला होता. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह बोडे, समर्थ म्हणाले. हे संतांबद्दल म्हटलंय. हा तर संतांचा कंठमणी. संत ज्याच्यावर प्रेम करतात तो प्रत्यक्ष भगवंत होता. आणि मग अशा प्रकारे पूतनेचा उद्धारही केला आणि पूतनेला शिक्षाही केली, करायला पाहिजे ती. आणि ही शिक्षा झाल्यानंतर आता नाव ठेवाय करता वसुदेवानी एका महान अशा ऋषींना पाठवलंय. त्या नाव ठेवायकडे जाण्यापूर्वी थोडंसं नाम गाऊया आणि नाव ठेवूया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरी ओम, हरी नारायण हरी ओम, हरी नारायण हरी ओम.
भगवते वासुदेवाय. शुकदेवजी सांगतात, ऐक राजा परीक्षिती, 10-12 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्याच वेळेला वसुदेवांची भेट गर्गाचार्यांशी होते. गर्ग हे यादवांचे कुलपुरोहित आहेत, कायमचे गुरुजी. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती की आपले म्हणून एक कायमचे गुरुजी असायचे. काय झालं, गेल्या 1-2 हजार वर्षामध्ये आपली बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्या. त्यात ही अतिशय महत्वाची, ज्यानी आपण धार्मिक राहतो तेच आपण डिस्टर्ब केलं. आपल्याला धर्म शिकवणार कोण आहे? फिक्स असे गुरुजी आहेत का आपले कोणी? ज्या घराण्यात ते आहेत ते भाग्यवान आहेत एवढंच सांगतो. जर आपण धर्माने वागावं वाटत असेल तर ब्राह्मण्याचं रक्षण करा. आचार्य आरंभ करतात गीतेच्या भाष्याला, सुरुवातीला सांगतात ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षितो वैदिको धर्मः. आणि ब्राह्मणत्वाचं रक्षण म्हणजे त्यांना अपॉइंट करणं. बऱ्याच गोष्टी आहेत त्यात. विद्वानातला विद्वान, चांगला सज्जन ब्राह्मण शोधावा आणि आपल्या त्याने सांगायचं, आता आमच्या घराण्याचे गुरुजी तुम्ही. अहो, महाभारतामध्ये कथा आहे, कायम पांडवांची ससे ओलपट आहे. कायम ते पंडूराजा मरून गेला, अमकं झालं तमकं झालं, व्याप सगळा, त्रासच सगळा, दुःख 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 दुःख. तेव्हा चित्रसेन नावाच्या एका गंधर्वाचं आणि अर्जुनाचं गंगेच्या काठी एक युद्ध झालं. फिरत होते, वारणावत प्रकरण, वारणावतात जाळण्याचा प्रयत्न झाला आणि फिरत होते. फिरता 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 गंगेला आंघोळीला गेले तेव्हा चित्रसेन आला होता. तो म्हणला आमची वेळ आहे आता. ते वेळ असतात ना, पोहा बिहायच्या वेळ असतात ना, ही गंधर्वांची वेळ आहे. अर्जुन म्हणला गंगेवर वेळ नसते, बाकीच्या नद्यांवर वेळ असते. आणि झालं दोघांचं भांडण. आणि अर्जुन तो अर्जुन होता, चित्रसेनाला त्यांनी हरवलं. पुढं गुरु झालाय बरं तो त्याचा. चित्रसेन गंधर्वांनीच त्याला स्वर्गामध्ये शिकवलंय. आणि ते काय ठार मारण्याचं युद्ध नव्हतं, एकमेकांची शस्त्र निष्प्रभ करण्याचं युद्ध होतं. आणि झालं, युद्ध जिंकला आणि चित्रसेनाने सांगितलं बा हारलो मी, आणि गाढ आलिंगन दिलं. काय असतील मग मॅच सारखी युद्ध. अंतःकरण पवित्र पण आपल्या मुद्द्यावर पक्के. आणि झालं, मग चित्रसेनाने धर्मराजाने नमस्कार केला, चुकलं आमचं. नाही म्हटलं चित्रसेन, माझ्या लक्षात नाही आलं, गंगेवर वेळ मानवांकर कोणालाही कधी येऊ शकतो. गंगा ही नदी अशी आहे की त्याच्याकरता रूल्स अँड रेग्युलेशन्स नाही. अहो, गंगेत आत्महत्या केली तरी अवगती नाही म्हटलंय त्यांनी, म्हणजे लगेच जायला पाहिजे नव्हे. इतकं गंगा पवित्र आहे. चुकलं आमचं, मग झालं, सॉरी 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 झालं. आणि आता चित्रसेनाने उपदेश केलाय, तो महाभारतात आहे, केव्हा तरी वाचून म्हणा. चित्रसेन म्हणतो, पांडवांनो, तुमची कायम जीवनात ससे उलपटच आहे, लक्षात घ्या. का? तुमच्या पाठीशी कोणी गुरुजी नाही आहे. धर्मराज म्हणला, काय डिटेलमध्ये सांगा. ते म्हणले, ज्याच्या पाठीशी कोणीतरी पुरोहित असतो. सद्गुरू हा भाग वेगळा बरं का. पुरोहित असतो, वेद असतो, वेदांचं प्रतिनिधित्व घेऊन ज्या वेळेला एखादा गुरुजी आपल्या पाठीशी उभा असतो त्यावेळेला त्यानं केलेले वेदाचं अध्ययन आपल्या घराण्याचं रक्षण करतं. मग धर्मराजाने विचारलं, मी कुठे जाऊ? ते म्हणले, आता तुम्ही चाललाय जिथे, ज्या नगरीला, आता द्रौपदीचा विवाह, तिकडे जाल, तिथे अलीकडेच धौम्यांचा आश्रम आहे. तुम्ही धौम्यांचा या बाबतीतला अनुग्रह घ्या, गंडाबंधन करा. आणि मग धौम्यांच्याकडे जाऊन पांडवांनी नमस्कार केला, आमचे पुरोहित व्हा असं सांगितलं. आणि ते पुरोहित धौम्य ऋषी पांडवांबरोबर आयुष्यभर राहिले. फक्त विराटाचं एक पर्व नव्हते. विराट पर्वात जाण्यापूर्वी धौम्यांनी केलेला उपदेश महाभारतात आहे. मी का सांगतो? मी याचा प्रचार करतो हल्ली. मी गुरुजी नाही आहे, माझी काही टीम नाही आहे. हे आपण प्रत्येकाने केलं. जर आपलं कल्याण व्हावं वाटत असेल आपण हे केलं पाहिजे. बघा, एकदा त्याची परीक्षा घ्या, त्याला विचारा, भाऊ आपलं जमेल ना. मग त्याची जबाबदारी राहते की त्याला वेळ नसेल तेव्हा तो दुसरा गुरुजी अपॉइंट करतो. म्हणजे परिणाम असा होतो, आपल्यापैकी अनेक लोक हे करणारे असतीलच, पण
हा प्रचार मी याचा एवढ्या करता करतो. परत जर धर्मस्थापन करायला असेल, आपल्याला धर्मस्थापना पुन्हा जर करायची असेल तर धर्माने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या आचरणात आल्या पाहिजेत. म्हणजे आपोआप व्हायचं ते होतं, आपोआप होतं. तेव्हा वसुदेवाने सांगितलं, तुम्ही आमचे गुरुजी आहात, माझा मुलगा आत्ता तिकडे आहे, गोकुळात आहे, तेव्हा त्याचं नाव ठेवायला जाल का तुम्ही? ते म्हणाले, पण कंसाला शंका येईल. नाही, ती युक्ती तुम्ही करा, पण त्याचं नाव तुम्ही ठेवावं अशी माझी इच्छा आहे. आणि नंदाला सांगू नका की तो मुलगा माझा आहे, काळजी घ्यायची आहे. हे सगळ्या गुप्त गोष्टी असतात. भक्ती या दृष्टीनं भागवत आहेच आहे, पण राजकारण या दृष्टीनं सुद्धा विचार करा की काही दिवस त्याला लपवून ठेवायचं आहे. जसं राणा प्रतापाला लहानपणी लपवून ठेवला होता, किंवा या अनेक अनेक कथा आपण ऐकतो अशा. असं कराल का? ते म्हणले जातो. आणि वसुदेवाची परवानगी घेऊन, वसुदेवाला सांगून, गर्गाचार्य फार मोठे आहेत बरं. गर्गसंहिता नावाचा भविष्यशास्त्रावरचा खूप मोठा ग्रंथ आहे गर्गसंहिता. इतके मोठे त्यांनी, म्हणजे ज्याला म्हणतात डिस्कवरी केली आहे त्या लोकांनी. हे मोठे सायंटिस्ट आहेत की हा ग्रह इथं असताना काय फल देतो, तो ग्रह त्यावेळेला शेजारी हा आला तर काय फल देतो, इथे असेल तर काय फल देतो. गर्गसंहिता. ते गर्गाचार्य येऊन पोहोचले आणि त्या गर्गाचार्यांनी आनंदाने अर्थातच स्वागत केलं. त्यांचे पुरोहित, मग आमचा काय संबंध, असं नसायचं. त्यांचे शांडिल्य आहे, आणि शांडिल्याने गर्गाने, आता शांडिल्यांना माहिती आहे काय करायचं आहे, आणि आता या बाळाचं नाव ठेवायचं. ठेवूया का? अजून ते म्हणाले, मी नाव ठेवायला चालू आहे, पण आधी मी रोहिणी पुत्राचं नाव ठेवतो. 1 वर्ष झालंय पण त्याचं नाव ठेवलेलं नाही, त्याला बाळ बाळ बाळच म्हणतोय. रोहिणी तिथं होती ना, वसुदेवाची पत्नी. त्या बाळाला जवळ घेतलं. असा मस्त अंगापिंडानं भरलेला वेगळाच तेजस्वी मुलगा, शेषाचा अवतार आहे तो. त्याला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, त्याचं नाव हा सगळ्यांना रमवेल, हा सगळ्यांना एकत्र करेल, हा शेती शिकवेल लोकांना, हा अमुक अमुक करेल, म्हणून याचं नाव राम. पण नुसतं राम नाही बरं वाटत, म्हणले बलराम, एकदम बलवान आहे हा. भीमाचा गुरु होणं काय साधी गोष्ट आहे काय? भीमाचा गुरु आहे तो, गदा युद्धातला. दुर्योधनाचा गुरु आहे. तेव्हा अत्यंत कमी बलवान लोक होते. जरासंध, त्यानंतर बलराम दादा, भीम, असे मोजके लोक संपूर्ण. जिमूत नावाचा विराटाच्याकडे एक पैलवान होता. एक 5-10 लोक एवढे बलवान होते, त्यात बलराम दादा सगळ्यात भारी होते. भीमाला सुद्धा शिकवलं. तेव्हा याचं नाव बलराम. आणि आता कृष्णाचं, म्हणजे त्या दुसऱ्या बाळाला, यशोदा पुत्राला जेव्हा मांडीवर घेतलं, वर्णन करतात, समाधी लागली हो त्यांची. त्याच्याकडे पाहिल्यावरच कळलं हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. हा सर्वसामान्य मानवी आकार धारण केलेला एखादा माणूस, एखादा जीव असतो तसा नाही आहे. हा आकार त्यांनी आपल्याकरता धारण केला आहे. आणि त्यांची समाधी लागली. सांगितलं, यशोदे, ब्रह्मांड नायक पती तव बाळ झाला, आज्ञेत जा रवी शशी असती त्रिकाळा. सूर्य ज्याला विचारून उगवतो आणि चंद्र ज्याला विचारून मावळतो, वारा ज्याला विचारून वाहतो, अग्नी ज्याला विचारून प्रकाशतो, उष्णता देतो, पाणी ज्याला विचारून पाणीपणा सांभाळतं, पृथ्वी ज्याला विचारून ज्यानं नियम केले ते पाळण्याकरता पृथ्वी अशी गरगर 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 फिरत राहते. अशा अनंत आकाशगंगा ज्याच्या आज्ञेनं राहतात, निर्माण होतात, राहतात आणि संपतात. जन्माद्यस्य यतः. असं प्रत्यक्ष परब्रह्म तुझ्या पोटी अवतरलंय का? हे ऐकल्यावर नंदाची समाधी लागली हो. एकदम यशोदेची समाधी लागली. अहो, नोकर चाकर होते तिथे, अमकं द्यान तमकं द्यान, समिधाचे बिंडे द्यान, विटा द्यान, माती द्यान, त्यांची समाधी लागली. पवित्र लोक होते ना होते. समाधी लागाय करता त्यांना क्लासला बिसला जावं लागत नव्हतं. पवित्र होते लोक. जसं कडकडून भूक लागते ज्यांना, त्यांना जेवाय करता वेगळं काय, त्यांना इथेच चव असते. पदार्थाला चव नसते, लक्षात घ्याल, चव इथे असते.
अन्मती पदार्थात आपण प्रकट करतो. तसं साधी माणसं असतात ना, त्यांचं परमार्थ पटकन होतो, साधे होते. सगळ्यांची समाधी लागली, भगवान आपले हातपाय उडवत आहेत असे. त्यांनी पाहिलं, यांनी उपदेश केला, लागले यांच्या समाध्या. अरे समाध्या लावायच्या होत्या तर मला कशाला बोलवलं सगुणात? मी होतो की माझा निर्गुणात. मला काय आवडतं? मला सगळ्यांच्यात रमायला आवडतंय. अहम भक्त पराधीन. भगवंताचं सोडा, आपल्याला काय आवडतं सांगावं? आपल्या आरत्या ओवाळलेल्या आवडतात लोकांनी का? कोणाच्या घरी गेल्यानंतर थोडा वेळ ठीक आहे, ते या बसा महाराज तुम्ही आलात, मस्तपैकी पान काढावं किंवा मस्त पिठलं भाकरी टाकावं, खिचडी मस्त करावं, टीव्ही लावावं जरा मॅच कसे. आपल्याला सुद्धा कुणाच्याही घरी गेल्यानंतर साधं राहायला आवडतं की नाही? थोडा वेळ ती आरती बिरती मोठेपणा सगळं थोडा वेळ, नंतरचं पाय बसवून भिंतीला टेकून आरामशीर बसूया असं होतं की नाही? ओरिजिनल जे आहे ना ते आपलं भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये एक साम्य लक्षात घ्याल. आपल्याला सुद्धा तेच आवडतं जे भगवंताला आवडतं. आदम, एक कवी म्हणतो, आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा की नूर से आदम जुदा नहीं. कृष्ण म्हणले, मी आलोय सगुणात ते लोणी चोरायला आणि मजा मजा करायला आणि तुमच्याकडनं रागेचून घ्यायला आणि गोड पप्पी घ्यायला आलोय, आणि तुम्ही हे काय लावलंय? आणि म्हणून भगवंतानी आपल्या योगमायेला सांगितलं, हा भगवंताची योगमाया आहे. 3 प्रकारच्या माया वापरतो तो. एक स्वजन मोहिनी माया, एक विमुखजन मोहिनी माया आणि एक स्वमोहिनी माया. ती स्वजन मोहिनी माया का वापरतो? आपल्या लोकांना ओळखू देत नाही आपण भगवंत आहे असं करतो, मुद्दाम करतो. नाथानी जर ओळखलं असतं श्रीखंड्या भगवंत आहे, पाणी भरून दिलं असतं का? ते काय आपण आहोत का? भगवंत असो नाही तर कोणी असो, आमचं वेळेवर पाणी भरलं पाहिजे. आम्ही असं देवाला राबू. नाथानं काय झालंय हो, केवढा त्रास झालाय त्यांना. त्यानं जेव्हा कळलं ना की हा कृष्ण आहे, गडाबडा लोडायला लागले होते. कृष्ण काय केलं? माधवा कपट कसे के मजला फसविले, माझे घरीचा होऊन दास केले, मीच्या असं सेवेस विधला तुझला मी बहु त्रास, जग जीवनास कष्टविले. हे नाथांना कळू नये एवढ्या करता नाथांच्या बुद्धिपटलावर काम करणारी माया कुठली? स्वजन मोहिनी माया, आपल्याच लोकांना मोहित करणारी माया. त्या मायेला सांगितलं जाओ. आणि गेल्या गेल्या तिनं पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपण परब्रह्मच आहोत. उदाहरण सांगतो मी. आपण कांदा पाहिलाय, कांद्याच्या वरती एक प्लास्टिक सारखं पातळ टरफल असतं बघा, पातळ, अगदी पातळ. तुम्ही तो कांदा असा पाण्यात बुडवान काढा, आतमध्ये तो भिजत नाही का? तो पातळ पडदा, अगदी पातळ, लॅमिनेशन सारखं. तसा जीव हा परब्रह्म आहे. म्हणजे आपण त्या परब्रह्मात अंतर्बाह्य आहोत. आपली प्रत्येक पेशीत अंतर्बाह्य परब्रह्म तत्व आहे. पण तो जो पातळ पडदा आपल्या बुद्धिपटलावरती आहे ना, त्यामुळे आपल्याला ब्रह्मत्वाचा अनुभव नाही आहे. त्याला म्हणायचं माया. व्हिज्युअलाइज होण्याकरता मी बोलतोय, आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजे ज्यांच्या आहे क्लिअर त्यांना कळेल की बाबा करेक्ट. भगवंतानी मुद्दाम केली योजना आणि सांगितलं जाव. आणि यशोदेच्या बुद्धिपटलावर गेली. यशोदा जागी झाली आणि ती म्हणली, छे 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 छे, हे परब्रह्म वगैरे काही नाही आहे. ह्या ऋषीमुनींना सवयच असते सगळ्यात परब्रह्म म्हणायचं. हा, झाड म्हणजे ब्रह्म, दगड म्हणजे ब्रह्म, खुर्ची म्हणजे ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म. छे छे म्हणे, माझं बाळ ब्रह्म काही नाही. पटकन त्या बाळाला घेतलं, पप्पी घेतली, त्याची एक गोल गिरकी मारली आणि पुन्हा मांडीवर ठेवत म्हणाली गर्गाचार्यांना, छे छे, माझं बाळ ब्रह्म नाही आहे. मग कोण आहे? मध्व मुनी सांगतात, माझं अछड ग माझं बछड, माझं अछड माझं बछड, माझं अछड माझं बछड. विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज लोचन जाचे.
जननी म्हणे हे टिपडग, जननी म्हणे हे टिपडग, माझं अचळ, माझं मचळ, माझं अचळ, माझं मचळ, माझं अचळ. मध्वमुनीश्वर स्वामी रमापती, मध्वमुनीश्वर स्वामी रमापती, मध्वमुनीश्वर स्वामी रमापती. ब्रह्म सनातन उघडग, ब्रह्म सनातन उघडग, ब्रह्म सनातन उघडग, माझं ठेवलं आणि गर्गाचार्यानं कळलं, जगदंबेने कृपा केली व्हायच्या. वाक्य लक्षात ठेवाल, तीच कृपा करते आणि प्रपंच खरा वाटायला लावते, आणि तीच पूर्ण कृपा करते आणि आपल्या मालकाचं म्हणजे परब्रह्माचं दर्शन घडवून देते. समर्थ म्हणाले, माया योगियांची माऊली जेथील तेथे नेऊन घाली, कृपाळूपणे नाथिली आपण होय. काय भगवंताची लीला आहे हो. मला समर्थांचं सगळंच वाङ्मय आवडतं, पण मला सगळ्यात आवडणारं शेजारतीमध्ये म्हटले जाणारं काव्य मला सगळ्यात आवडतं. रामदास म्हणे तुझी अगम्य लीला. अगम्य लीला काही कळत नाही. किती कळतं हे कळत नाही, कळत नाही हे कळत नाही, कळतं हे कळत नाही, कळतं का कळत नाही हे कळत नाही, ते कळलं का तेही कळत नाही. ही जी कन्फ्युजिंग पोझिशन आहे ना, ही भगवंताची आपल्यावरती असणारी तेवढीच कृपा आहे. तेवढंच कळतं जेवढं त्याला वाटतं. म्हणून रोज त्याला प्रार्थना करे देवघरात, देवा मला काही कळत नाही, असं कल्याण कर. रोज एकदा देवाला प्रार्थना करत. प्रपंच रोजचा आहे. पाहता पाहता आपण बघा 10 वर्षाचं झालो, 20 वर्षाचं झालो, 50 वर्षाचं झालो, 70चं झालो, कधीतरी देह टाकायची वेळ येणार. कशात तरी अडकवून टाकतो भगवंत आपल्याला. तेच खरं वाटतं. म्हणून पूर्ण सरेंडर होणं ज्याला म्हणतात, पूर्ण शरण. असे सगळे कपडे काढल्यानंतर मनुष्य नग्न असतो, असं आपलं चित्त नग्न करायचं, काही त्याच्यावरती नको लेप, आणि सांगावं देवा मला काही कळत नाही, माझं कल्याण. मग पूर्ण कृपा व्हायची शक्यता निर्माण होते. रोज एकदा करत चाला. करत असालच आपण. मी काही शिकवण्याच्या भूमिकेत निश्चितच बोलत नाहीये. आणि आता याचं नाव ठेवायचंय. लौकिकातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्यात ना. गर्गाचार्य विचार करतात काय नाव ठेवू बरं. असं आपल्या नावामध्ये पूर्ण चरित्र आलं पाहिजे बरं का. आता नाव ठेवतात, नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. समर्थांनी यादी केली. नाव म्हणाले विद्याधर, शिकेवेना शुभावळू, येन बरं दिला. काय बरं ठेवू बरं नाव. आतापर्यंत अशी पर्सनॅलिटी जगात झालेली नव्हती. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ, पराक्रमाच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ, विवेकाच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ, गमती जमतीच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ. अहो विषय सुख घेण्याच्या बाबतीत सुद्धा सर्वश्रेष्ठ आणि वैराग्याच्या बाबतीत सुद्धा सर्वश्रेष्ठ. सर्व विरुद्ध धर्म एकत्र येतो. स्वतः ब्रह्मचर्याचं प्रतिपादन उद्धव गीतेत करतो आणि स्वतः लग्न किती करतो बघा. चोरी कधी करू नये आस्तेय सांगतो उद्धवाला. आणि आपण एकही दिवस चोरी शिवाय गेला जात नाही. वर्णन केले कबीरांनी. कबीर म्हणाले, आईला सांगतो तो, माता दधी दूध को घरमो नहीं तोटो, दधी दूध को घरमो नहीं तोटो. पण म्हणाला
चोरीचं जे आहे ना, चोरी का मुझे लागत मिठो, चोरी करून खाल्ल्याची त्याला लोणी बरं वाटत नाही. आणि स्वतः सांगतो आस्तेय, कधी चोरी करू नका, कधी पळून जाऊ नये. पळून काय जातोयस अर्जुना? दुसरा अध्याय गीतेतलं. क्लैब्यम मास मग बाप्पा, षंडासारखा पळून काय जातोय? आणि स्वतः मात्र सगळं एकत्र. काय बरं, अहो नाव कसली तरी काहीतरी नावं ठेवायची नाही याचे. शेंबड्या मेकड्या कसली तरी नावं ठेवतात. श्लेष्मा नाव ठेवलंय का नाही आपल्या मुलीचं? श्लेष्मा. अरे श्लेष्मा म्हणजे शेंबूड. स्टाईल म्हणून नावं ठेवू नका. काही नावं ठेवतात, काही. हल्ली स्टाईल म्हणून नावं ठेवायची पद्धत पडली. अव्यान, भव्यान, कसलं तरी काहीतरी ना. अव्यांचा अर्थ आहे, मला सांगायचं, तुला एक फोन आला म्हणून मला हे आठवलं. स्टाईल म्हणून, फॅड म्हणून नावं ठेवू नका. नावं म्हणून आपल्याकडे 5 नावं ठेवावीत. तो जन्माला आला त्या नक्षत्राचं नाव, त्या नक्षत्रातली देवता असते. प्रत्येक नक्षत्रात एका देवतेचा निवास असतो. त्या देवाच्या नावापैकी ठेवा. परिणाम त्याचा करिअरवर होतो. नावं ठेवण्याने इतका फरक पडतो अहो. आत्ताच मी गोव्याला कथेला गेलो होतो, तेव्हा डॉक्टर शिरीष बोरकर म्हणून कार्डिक सर्जन आहेत, मोठे सर्जन आहेत, खूप मोठे. आधी पूर्वी मुंबईत होते. त्यांनी गोष्ट सांगितली. ते म्हणले, बुवा एक मुलगा, आडनाव त्याचं माणके, त्याचं आधीचं नाव त्यांनी मला सांगितलं ते आठवेना. तो सारखा आजारी पडायचा. पुण्यात आले ते सारखा आजारी पडता म्हणून नित्यानंद स्वामी नावाचे स्वामी राहत होते सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, इथं त्यांचा तो आश्रम होता. मुलगा सारखा आजारी पडतो. 7 वर्षाचा झाला होता. सारखा रोज आजारी, काही केलं तरी बरंच नाही. तर नित्यानंद स्वामींनी त्याला पाहिलं आणि सांगितलं त्याचं नाव चुकलंय. अशोक नाव होतं आधी. ते म्हणले नाव चुकलंय. मग त्याचं नाव चुकलंय, मग आता काय करायला पाहिजे? ते म्हणले मी 2-4 दिवसात पाळण्याची तयारी करतो आणि त्याचं पुन्हा नाव ठेवूया, आपण बारसं करूया. आणि 7 वर्षाच्या त्या मुलाचं पुन्हा बारसं केलं. आणि नित्यानंद स्वामी त्या बारशाला उपस्थित राहिले आणि त्यांनी आपलं नाव त्याला दिलं. माणके नावाच्या त्या मुलाला आपलं नाव दिलं, नित्यानंद माणके. नीतू माणके माहिती आहेत ना, त्यांचे खास मित्र डॉक्टर शिरीष बोरकर. त्यांनी सांगितलं, बुवा असं असं आहे. नाव बदलल्यावर किती प्रारब्ध बदललं. जागतिक ख्यातीचे आपल्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन त्यांनी केलंय US मध्ये, माहिती आपल्याला. सांगायचं कारण असं की इतकं नावात मर्म आहे. म्हणून कुठं तरी ही आत्या कधीपासून घुसली मला माहित नाही. मी विचार करतो कोणाची तरी आत्या संत होती, तिला असं असेल. पण वैदिकांना बोलवावं, ज्याच्या मुखातून खूप वेळा वेद शास्त्रीय लोकांना बोलवावं, विद्वान पुण्यवानांना बोलवावं आणि त्यांना सांगावं, पहिला कानामध्ये नाव तुम्ही फुंका. एवढ्या करता मी सांगतोय, वसुदेवानी का गर्गाचारांना अपॉइंट केले पाहताना छोटीशी गोष्ट वाटेल, पण ही माणसं फार विवेकी असायची. आणि या मुलाचं नाव ठेवलं की आत्तापर्यंत याच असा झालाच नव्हता मुलगा, म्हणून सगळ्यांना आकर्षित करेल. तत्वज्ञानांपासून विषयांपर्यंत, वैराग्यवाल्यापासून आसक्त लोकांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करेल. स्त्रियांना आकर्षित करेल, पुरुषांना आकर्षित करेल. कर्ष धातू वापरलाय. कर्ष कर्ष कर्षयती कर्षती इति कृष्ण, आकर्षित करेल. आज सुद्धा कृष्ण म्हटल्यावर काय वाटतं सांगा. आपण जरी रामभक्त असू, आपण जरी समजा दत्तभक्त असू, तरी कृष्ण म्हटलं की असं मोरपीस पिकतं मनातल्या मनात. कृष्ण, कन्हैया, श्याम, कसं वाटतं. केवढी फिलॉसॉफी हो. सगळ्या तत्वज्ञानाचा सार काढून गीता सांगितली आहे. कृष्णांचं चिंतन किती आहे. स्थितप्रज्ञ हा शब्द कृष्णांचा आहे. स्थितप्रज्ञ यापूर्वी उपनिषदात वापरलेला शब्द नव्हता. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासित व्रजेत किम. स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा स्थित झाली तो कसा वागतो अर्जुन विचारतो. हा शब्द कुणाचा आहे. तसेच बॅरिस्टर सावरकरांनी अनेक
आपल्याला शब्दकोशामध्ये, आपल्या शब्दकोशामध्ये शब्द घातले आपल्या चिंतनाने, तसे गोपालकृष्णांनी अनेक तत्वज्ञानाचे शब्द आपल्याला दिले. डिस्क्रेशन, विवेक, नेमकी नेटकी निवड कशी करावी, सावधपणानं, हे कृष्णाने आपल्या जीवनामध्ये शिकवलं. आणि असं नाव ठेवलं. आता गमतीनं बोलायचं झालं तर यांनी सांगितलं बरं का, यशोदे तुझा मुलगा काय होईल? व्रजे वसंतम नवनीत चौरम गोपी गृहाणांच दुकूल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम सततं नमामि. गर्गाचार्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणले हा ताजं लोणी चोरेल, महिन्याभराचं फ्रीज मधलं साईचं वाढू का नको, कडू झार असतं होते. काल लावलेलं दही, त्या गायी फिरून आलेल्या, त्या गायी शुद्ध, आणि मग त्याचं दूध, त्याचं दही, त्याचं लोणी, मग ते लोणी चांगलं लागतं. असा ताजं लोणी चोरेल. त्याचा अर्थ आपण बघू नंतर. लोणी चोरतो तो लोणीच का चोरतो, दुसरं गोष्ट का चोरत नाही, ते सांगितलंय त्यांनी. तर व्रजे वसंतम नवनीत चौरम गोपी गृहाणांच दुकूल चौरम. ज्या गोपी आहेत म्हणजे जे जीव उद्धाराला योग्य आलेले आहेत त्यांचा देहबुद्धी चोरेल. दुकुल म्हणजे वस्त्र, दुकुल चौरम वस्त्रहरण करेल. दुकुल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम, अनेक जन्माची पाप चोरून गेल. तुम्ही फक्त त्याला शरण जा की सगळ्या प्रकारे तुम्हाला निष्पाप करेल. 9वा अध्याय शेवटचे 2-4 श्लोक. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सः क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. सगळ्या प्रकारची पाप चोरेल आणि असा चोराचा पुढारी आहे. चौराग्रगण्यम सततं नमामि. असा आहे चोर म्हणे. लोणी चोरेल, देहबुद्धी चोरेल, पाप चोरेल. तुम्ही त्याला शरण गेलात की सगळ्या अर्थानं तो तुम्हाला तुमच्या खऱ्या साम्राज्याचा धनी करेल आणि नको त्या वस्तू तुम्ही धरून ठेवल्यात त्या सगळ्या नाहीशा करेल. असा तो चोर आहे. हरीला पंढरीचा चोर म्हणाली ना जनाबाई, असा तो आहे. आणि मग काय विचारता, या बाळाचं कौतुक करता 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 यशोदेला दिवस 24 तास पुरेनात, नंदाला 24 तास पुरेनात. हा मुलगा लहानाचा मोठा होतोय. इतकी गर्दी व्हायला लागली त्याला बघायला जी गर्दी व्हायची त्याचं वर्णन केलंय यांनी, की निमित्त काढून गोपी यायला लागली. निमित्त काढतात आणि येतात. यशोदे जरा घरातली भाजी संपली होती, जरा भाजी दे ग, ही टोपली घे. ती आतमध्ये गेली की बाळाला उचलावं, पटापटा पाप्या घ्याव्यात त्याच्या, पटकन. तेवढ्या करता आलोय तिला कळता कामा नाही. तिला बंदी केली तर काय, बाळाला जवळ तिथं लगेच ठेवून द्यावं आणि असं उभा राहावं, मी आहे इथे तू जाऊन ये. यशोदेनं ती भाजी आणून दिली. भाजी हे निमित्त होतं. कोपऱ्यापर्यंत जावं आणि अबाउट टर्न परत यावं आणि ती भाजी परत द्यावी. यशोदे मी पण इतकी वेडी आहे, पडताळाखाली भरपूर भाजी होती, यांनी आणून ठेवली, ती काल मला सांगितलं नाही, ही आज ठेव. यशोदा म्हटली आता राहू दे ना, नेली असतात. नको परत उद्या मागायला तोंड नाही राहत. ती परत आत ठेवायला गेली. पुन्हा बाळाला जवळ घ्यावं. एवढंच निमित्त काढावं. अहो त्या दिवशीपासून गोप आणि गोपी सगळ्यांना बरं का, इतका लहान असल्यापासून पेंद्या त्याचा मित्र बरं का, मी तुझा मित्र आहे बरं का, त्याला कळत नाही असं हा समजतोय. मी तुझा गुरु आहे, तू मोठा झालास की माझा ऐक, समाज कसा आहे मला माहिती आहे. पेंद्या आयुष्यभर काय समजायचं माहितीये का, कृष्ण माझा शिष्य आणि मी त्याचा गुरु आहे. कारण मोठा होता तो, जरा थोराड होता आणि तोच खूप जपायचा कृष्णाला. छोटं बाळ आहे, लोक त्याच्या गोडपणाचा गैरफायदा घेतात असं पेंद्याला वाटायचं. कृष्ण म्हणायचे बर गुरुपणानं तू माझंच भजन करतोस ना, काही हरकत नाही, मी प्रेमाचाच भुकेलेला आहे. कृष्णा जाऊ नको तिकडे नदीकडे, इकडे बोट इकडे. निमित्त काढू ही मुलं येतात, मुली येतात, सगळे गोपी येतात आणि हळूहळू भगवान आता उभे राहिले आणि चालायला लागले. आणि अचानक एक गंमत झाली. ती गंमत काय झाली हे ऐकायला 10 मिनिटांनी एकत्र जमूया. चहा घ्या तुम्ही आणि मग आपण पुढचा कथाभाग थोड्या वेळाने बघूया. हा थोडा वाढव नंतर.
खूप ओरडून बोलावं लागते मला. आणि तिकडं चांगला येतोय, मला ऐकू येतं, पण हॅमिंग नको. वा छान केलं यार.